नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात नागरिक आता रस्त्यावर आल्याचं बघायला मिळतंय। आपण बघू शकतोय नाशिकच्या मखमलाबाद लिंक रोड परिसरामधल्या नागरिकांनी खड्ड्यांचं श्राद्ध या ठिकाणी घातलेलं आहे आणि या अशा पद्धतीचे फलकबाजी करत प्रशासनाचा कुठेतरी विरोध केलेला आहे। नाशिककर खड्डेमुक्त आणि समस्यामुक्त कधी होणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। हे सगळे या रहिवासी आहेत ज्यांनी अशा पद्धतीनं हे आंदोलन केलेलं आहे। नेमकी काय तुमची भूमिका, काय नेमकी तुमची नेमकी काय भूमिका, का बरं आंदोलन? आमचं आंदोलन गेली 4 वर्षापासून महापालिका या रस्त्यावरती फक्त डागडुजी करीत आहे। तरी आमच्या प्रभागातील उदयनगर येथील निवृत्त शिक्षक कर्मचारी कैलासवासी यशवंत जेट्टे सर यांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या कुटुंबाचं आज सगळं हे गेलेलं आहे। तरी या कुटुंबासाठी सरकार काय करणार आहे व माझी महापालिका प्रशासनाला विनंती आहे, आपण टेंडर काढता व खड्ड्यात माती टाकतात, त्या मातीतनं चिखल तयार होतं व गाडी स्लिप होतं, त्यातनं लोकांचे हात मोडतात, कोणाचे पाय मोडतात। परवा दिवशी एका छोट्या बाळाचं नाकाची सर्जरी झाली आहे। तरी मी आपल्याला विनंती करतो, या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं डांबरीकरण न करता सिमेंटचा रोड झाला पाहिजे। 1992 पासून तर 2025 33 वर्षामध्ये मखमलाबादचा 1 DB रोड झालेला नाही। की आपण बघतोय की या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। संतप्त प्रतिक्रिया या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत आणि या ठिकाणी खड्ड्यांचं श्राद्ध जे आहे ते या ठिकाणी या नागरिकांनी घातलेलं आहे। अनेक वर्षांपासून या रस्त्यावर खड्डे पडलेले असताना देखील पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे आणि जर हे खड्डे तात्काळ 20 दिवसात बुजवले गेले नाहीत तर हा मोर्चा थेट महापालिकेपर्यंत जाईल असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।